जाऊ दे. शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. तर किती दिवसाचे व्हिडिओज टाकले नव्हते, 2-4 दिवस झाले तसे व्हिडिओज टाकले नाही. व्हिडिओ टाकायला पण वेळ मिळणार नाही, थोडे लग्न कार्यक्रम चालू होते त्याच्यामुळं काही व्हिडिओज टाकायला मला वेळ नाही भेटला बरं का. तर म्हटलं टाकावं आज थोडासा एक व्हिडिओ, नाहीतर जायची आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला विसरून. तर बरेच दिवस झाले तेव्हा मी सासू सुनाचे व्हिडिओ टाकले होते. पोरी त्रास द्यात्या, सुना त्रास द्यात्या, पण असं आहे का 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे राहत्या. तर आपण नुसतं सासांना पण दोष देऊन उपयोग नाही, सुनांना पण दोष देऊन उपयोग नाही. काही सासा बिले बावट राहत्या हो, खूप बावट राहत्या काही सासा. त्यांना असं पैशाची लई घमिंड राहते काही सासांना. ज्या वेळेस त्यांच्याकडून काही चुका होईल राहते ना, त्यांच्या मुलांना कोणी बायका देत नाही बरं का. आणि जेव्हा त्यांना बायको पोरगी पाहायची वेळ आली का मुलासाठी, मग काय करतील, कोणाला म्हणतील भाऊ आपल्याला एखादी मुलगी पहा, गरिबाची असली तरी चालेल, गरिबाची असली तरी चालेल. आणि गरिबाची मुलगी पाहायला लावत्या, कारण त्यांना श्रीमंत मुलगी देते नाही. ते मस्त पैसेवाले राहते पण त्यांना श्रीमंत मुलगीच देत नाही का त्यांची वागणूक चांगली राहत नाही. आणि गरिबाला माहिती राहत नाही का यांची वागणूक चांगली आहे का नाही आहे. गरिबाला काहीच माहीत नाही राहत का गरीब फक्त काम करतो घरी थांबतो. तो काय फिरत नाही, काही नाही, त्याला फिरायला वेळ नाही राहत. तो जर कुठं फिरायला गेला तर त्याला त्याचं पोट भरायचं पडतं, त्याचं 1 दिवसाचा खाडा होतो. तेव्हा त्याला कोणात बसायला उठायला वेळच राहत नाही. त्याचं रोज सकाळी डबा भरला का कामाला चाललं गरीब. तर मग त्याच्या मुलीचं लग्नासाठी त्याला जर स्थळ आलं तर कोणी जर म्हटलं अरे तिथं चांगलं आहे देतो का मुलगी, तो विचारात पडतो बा. मग तिथं जर एवढा पैसा अडका आहे, तिथं जर एवढं चांगलं आहे, मुलाला नोकरी आहे, तर मग आपली मुलगी द्यायला काय अडचण आहे आपल्याला तिकडं. का तो गरीब असतो ना, त्याला खूप वाटतं. आणि यांना बी कोणी मुलगी देत नाही यांच्या खोडीमुळं. मग ते काय करतात, ते गरिबाच्या घरी येतात, मग त्यांना एवढं आमोज दाखवत्या, आमच्याकडे एवढं आहे तेवढं आहे, आम्ही तुमच्या मुलीला असं ठेवू तसं ठेवू. अहो बिनलाजासारखं गरिबाच्या घरी जाऊन गरिबाची मुलगी करून आणत्या हो. खूप नालायक लोक राहत्या, काही नंगट लोक राहत्या. आणि खरं जास्त कारणीभूत त्याला बाया जास्त राहत्या, बाया. आणि जाऊन गरिबाच्या गळ्यात हात घालता, गरिबाची मुलगी करून नेत्या. आणि गरिबाची मुलगी करून नेत्यानंतर तिला त्या मुलीला त्रास देत्या. काय का तुझ्या बापाच्या घरी काय तुझ्या बापाच्या घरी. अगं बाई त्याच्या बापाच्या घरी काय नाही, पण तिच्या आईबापांनी मुलीला जन्म दिला, तिला लहानची मोठं केलं, तिला एवढ्या दिवस त्यांनी कसं कवत नाही सांभाळलं, तिचं काही कवत नाही लग्न करून दिलं. आणि तू कशी काय म्हणते तुझ्या बापाच्या घरी काय तुझ्या बापाच्या घरी काय. अगं तुझ्याजवळ लय प्रॉपर्टी, तर तुला का मुलगी कोणी देत नव्हतं. हा विचार करते का ती बाई. नाही करत. तिला फक्त तिच्या घमेंड, तिच्या पैशाची घमेंड तिला, त्या बाईला. असं नाही ना करायला पाहिजे. जशी आपली मुलगी लोकांच्या घरी नांदायला जाते, आपल्या मुलगी कशी राहते, आपल्या मुलीला कसं ठेवायचं, आपल्याला किती अपेक्षा राहते का आपल्या मुलगीनं असं राहायला पाहिजे, आपल्या मुलीनं तसं राहायला पाहिजे. मग दुसऱ्याची मुलगी आपण करून आणतो ना हो. गरिबाची आपल्याला लाज नाही वाटत. ज्यावेळेस आपण गरिबाच्या घरी मुलगी पाहायला जातो त्यावेळेस लाज नाही वाटत का ही मुलगी किती गरिबाची करतोय आपण, मग या मुलीला आपण पुढं कसं सांभाळायचं, कसं ठेवायचं, हा विचार नाही करायला पाहिजे का बरं त्या आईने मुलाच्या. करायला नाही पाहिजे का. याच्यात जर काही चुकलं असेल माझं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही. तर ज्या वेळेस तुम्ही ती मुलाची आई, ज्या वेळेस त्या मुलीच्या आई किंवा बाप किंवा कोणी त्याचे नाते संबंधित असतील, ते जर कधी तर आपण जेव्हा गरिबाच्या गळ्यात हात घालतो, गरिबाची मुलगी करतो, त्यावेळेसच आपण ठरवायचं ना ही मुलगी खूप गरिबाची आहे, या मुलीच्या आईबापाजवळ काहीही नाही आहे. मग आपण ही मुलगी आपली घरी सून म्हणून करून नेऊ राहिलं तर हिला आपण मुलीप्रमाणेच ठेवायचं. जशी आपली अपेक्षा आपल्या मुलीवर ठेवलेली असते का आपल्या मुलीच्या घरी चांगलं व्हायला पाहिजे, आपल्या मुलीच्या घरी असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, आपली मुलीला सगळी हाऊसमौज झाली पाहिजे, तसं सुनाची पण तुम्ही हाऊसमौज करायला पाहिजे का नाही. का ती सुनाच्या घरी आईबापाच्या घरी काही नाही म्हणून त्या सुनाला काही नाही, तिचा जीव नाही का, तिच्या आईबापाजवळ प्रॉपर्टी नाही, तिच्या आईबापाजवळ हे नाही, हे आम्हाला मान्य आहे, पण तिचा जीव नाही का स्वतःचा. तुमच्या मुलीला तुम्ही खुशी ठेवायला पाहत्या, तुमच्या मुलीला तुम्ही तिकडून नसलं तर इकडून पुरावत्या. आणि मग स्वतः दुसऱ्याची मुलगी जर आपण त्याच्या 4 वेळा दारात जाऊन करून आणेल राहते, एवढं घमेंडीचं आम्हीच दाखवून, मग त्या मुलीला नाही सांभाळायला पाहिजे का तुम्ही. किती निर्लज्ज बाया राहत्याने या, किती लाज सोडून द्यायला राहते या बायांनी. करस तर किती गोड बोलत्या बाया म्हणा का पुरुष म्हणा का माणूस म्हणा का त्याचे नातेवाईक म्हणा, मध्यस्थी म्हणा, कोणी राहू होते बिगर मध्यस्थ तर काही लग्न जमत नाही.
सगळे कसे आम्हीच दाखवत्या गरीबाच्या मुलीला करून नेवस्तर. मग गरीबाची मुलगी ज्यावेळेस आपण करून आणतो त्यावेळेस कशाला मग तिच्या आईबापाचा उद्धार काढायचा, कशाला काढायचा. आता माझ्यासमोरची गोष्ट आहे, ती मुलगी त्या दिवशी इतकी रडत होती. 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्या मुलीला. इतकी रडत होती, गरीबाची मुलगी खूप. म्हणे मावशी इतका त्रास देते म्हणे ती सासू. तर त्याला म्हणजे आज तिची मोठी मुलगी 5वी का 6वीला शाळेत ती वाटतं. तरी म्हणे मला अधिकार नाही म्हणे फ्रीज उघडून काही काढून खायचा का घ्यायचा का काही बनवून खायचा अधिकार नाही म्हणे. जे सासू सांगेल तेच बनवायचं तेच खायचं. त्या मुलीला माहेरी पाठवलं. आगल्या दिवशी माहेरी पाठवलं, दुसऱ्या दिवशी तिला म्हणते ये निघून. ती मुलगी एवढ्या लांबून आली, 6 तासाचा प्रवास करून 2 लेकरं घेऊन रात्रीची इकडं आली आणि तिला दुसऱ्या दिवशी म्हणतात तुम्ही निघून ये. म्हणजे त्या मुलीच्या आईबापाची काहीच अपेक्षा नाही का? मुलीला रात्री ते आईवडील 12-11 वाजता घ्यायला गेले, स्टँडवर घेऊन आले आणि रात्रभर मुलगी राहिली नाही तर तुम्ही पहाटे 5 वाजेपासूनच फोन करून सांगते का तू निघून ये, आम्हाला इथं काही उमजत नाही, आम्हाला इथं काही समजत नाही, इडं असं झालं तिडं तसं झालं, आम्हाला पोरांशिवाय करमत नाही. मग तुम्हाला आधीच कळलं नाही का तुम्हाला करमत नव्हतं तर तुम्ही आधीच पाठवायचं नाही ना. 6 तास ती मुलगी प्रवास करून इथं आली आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी तिला म्हणते ये निघून. म्हणजे त्या मुलीचा काही जीव नाही, तिच्या आईबापाचा काही जीव नाही का? पोरींसाठी त्यांनी काही केलं नाही का? किती ती आई जीवाचा क्रॉस करीत होती. ती आई डायरेक्ट म्हणे तू कशाला आली ग बाई म्हणे. मग आम्हाला रात्री बी निम्या रातपत्र जागं ठेवलं, तुझी वाट पाहत बसलो, पोरगी एकटी रेल्वेने येणार, कसा प्रवास होईल काय होईल, आम्ही रात्री बी राहिलो आणि आता बी तू म्हणती जायचं. मग आम्हाला तू आलीच कशाला म्हणे. आमचं आणखीन 300 रुपये रोज बुडून आम्ही घरी राहिलो आणि तू म्हणती जायचं. किती त्या आईनं जीवाचा क्रोश केला असेल बरं. आणि त्या मुलीला पण धाकाब्यानं जावं लागलं ना का तिचं माहिती ना आपल्या आईबापाच्या घरी आपला निभाव होणार नाही. आणि जी खानदानी मुलगी राहते तिला जावंच लागतं. जी नंगट मुलगी राहते ती म्हणते जाय तिकडं दुसरी करून घे, चाल नसेल तुला मला हे करायचं तर जाय, तुला काय करायचं करून घे, जाय तिकडंच. ती नंगट राहते ती बरोबर उत्तर देऊन मोकळी होती. पण जी खानदानी राहते ती म्हणते नको ग आई जाऊ दे ग, त्रास देईल ग, मला घरी गेले होतो का. किंवा माझी सासू त्याला खूप शिकवती खूप सांगती. काही लोक एवढे कसे आयांचं ऐका, त्या ऐका तुम्ही, आईचं ऐका बापाचं ऐका, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही दोन्हीचं पण मन धरा ना, दोन्हीला पण समजून घ्या ना. ज्याची चूक आहे त्याच्या लक्षात द्या ना तुम्ही करून. नुसतं आईचं ऐकायचं आणि बायकोला त्रास द्यायचा हा काय उपयोगाचा. ज्यावेळेस तुम्हाला मुलगी कोणी देत नव्हतं त्यावेळेस तुम्ही किती गाय होऊन आले. आता तुमचं झालं सगळं काही जिकडं तिकडं, तर आता तुम्ही लगेच वाघ होऊन चालले. म्हणजे किती हे राहतं ना लोकांचं, किती लोकांचं म्हणजे वासना किती वाईट राहते लोकांची, किती वासना वाईट राहते. आमक्याने काय ग तिच्या आमक्या माणसांनी काय त्याच्या पोरीला एवढे पैसे दिले, तमक्या माणसांनी त्याच्या पोरीला तेवढे पैसे दिले आणि मग तुझा बाप देतो का तुला काही. आता तिचा बाप जर पैशावाला असता तर त्यांनी कशाला तुला पोरगी दिली असती. त्याने आणखी चांगला मोठा पैशावाला पाहिला असता. तिचा बाप गरीब आहे, तो कुठून देईल तुला पैसे. तो जर 300 रुपये रोजाने कामाला जातो तो तुला कुठून 4 आणि 5 लाख रुपये उसने देईल. कुठून देईल. उसने बी नाही असेच द्यायचे. कारण लोकांचे आईबाप पोरींला कोणी म्हणतं मी 4 लाख दिले, कोणी म्हणतं मी 2 लाख दिले. आता ज्याच्याजवळ असेल त्यांनी दिले असतील, पण त्याच्याजवळ नाही ना. ते रोज मजुरी करून पोट भरते ना, मग कशी त्यांची अपेक्षा करावा. अशा काही नंगड बाया राहत्या, त्यांना सुनांचं चांगलं पावत नाही. त्यांना फक्त आपल्या मुलीचं आणि आपलं ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. सुनांनी चांगलं राहिलेलं काही बायांना अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. असं जळकुट्यापणा नाही करू ग बायांनो, नाही करू. आपल्याच्यानं नाही सुनाला काही देणं घेणं होत ना. कमीत कमी दुसऱ्याने दिलेल्या वस्तूवर तरी समाधानी मानावा का नाही. आपण नाही घेत ना. तिचे नातेवाईक तिला करते ना, मग तिला सुखी राहू द्या, तिला खेळू द्या, हसू द्या, तिला तिचा आनंद घेऊ द्या. अरे तुम्ही तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या वस्तूसुद्धा जळत्या, तर असं कुठं चालतं का. असं कुठं चालतं का. प्रत्येक ठिकाणी ना 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे निघून जाता. तीच सून कधीतरी सासू होईल ना, आणि तीच तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला तीच सांभाळणार आहे का बाहेरचे येणारे सांभाळायला. का मुलगी तिचा संसार परपंच सोडून तुमच्याजवळ येऊन बसणार आहे का. मुलीसाठी तुम्ही एवढं करते. नाही बसणार. ती सासूनच ती कसं ओढून ताडून कसं काही कवत नाही करून तिला ते धुणंचे, तिला त्या सासऱ्याला खाऊ घालणंचे, तिला जगाच्या लाजकाज त्यांना आंघोळ घालणंचे. तिला घरात बसवल का त्यांना आंघोळी पांघोळीने घालवलं तर वास नाही सुटणार का त्यांचा. मग हा विचार कोणी करायचा का आपलं वय झाल्यावर आपल्याला कोण सांभाळणार आहे.
हां, कोण सांभाळणार आहे? आपलं वय झालं ती सूनच सांभाळणार आहे. तर एवढं लक्षात घ्या, ज्यांच्या सून आहे ना त्यांनी एवढं लक्षात घ्या की जी गरिबाचं लेकरू करून आणलेलं असेल ना कोणी, तर तिला असा त्रास कधीही देऊ नका. का पुढचे दिवस आठवा तुम्ही. आज तुमची जवानी, आजचा दिवस नका आठवू तुम्ही पुढचे दिवस आठवा. का आपलं 65 झाल्यावर आपलं काय होईल पुढं. पहिले लोक 108, 110, 100च्या पुढं जायचे. आपली 65 तर होऊ द्या हो. 65 होती का नाही होती आपलीवाली, एवढं आहे आता. 65मध्येच कोणी म्हणतं गुडघे गेले, कोणी म्हणतं हात गेले, कोणी म्हणतं पाय गेले. सगळं सुनांच्या ताब्यात जावं लागतं. आणि तुम्ही एवढं पैशाचं कशासाठी एवढा पैशाचा गर्व करते? नका, पैशाचा गर्व करू नका. आजचा दिवस चालला तो खरा, उद्याचा खोटा. बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा.